अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी जे सेवा केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही पण अशी सेवा जर तुम्हाला चान्स भेटला तर नक्की करत जावा. खरंच खूप छान फळ मिळतं याचं आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. आणि सर्व स्वामी भक्तांना आवडले असेल तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सकाळी 5 वाजता उठले आणि त्यानंतर सगळी कामं करून घेतली. आंघोळ वगैरे झाली. आता पूजा राहिलेली आहे. चला म्हणलं पूजा नंतर करूया, जे हाताही काम घेतलेलं आहे ते अगोदर करूया. मग कोणतेही काम करण्या अगोदर आपण सर्वप्रथम गॅसची पूजा करतो. तर तशीच मी गॅसची पूजा केलेली आहे. इकडं गरम पाणी ठेवलं आणि चहा माझा अगोदरच केलेला होता, तर चहा पण ओतून घेतला. मी चहा पिल्याशिवाय माझं कोणतंही काम होत नाही, त्यामुळे सकाळी सकाळी चहा लागतोच. तर इकडं पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं त्यानंतर यामध्ये जिरे घातले आणि बाकीचे जे काही खडे मसाले असतात आपल्या घरामध्ये उपलब्ध तेच टाकलेले आहेत. छान असं परतून घेतले. त्यानंतर 1 वाटी भरून डाळ म्हणजेच भाजलेली चना डाळ घातलेली आहे. छान परतून घ्यायची आहे. आता 1 किलो कांदा चिरून ठेवलेला होता. 1 किलो कांदा आणि पाव किलोच्या जवळपास हिरवी मिरची आहे कट करून ठेवलेली. ही सगळी रात्रीच मी तयारी करून ठेवलेली आहे. 1 वाटी भरून मोठी अद्रक आणि लसूण याची पेस्ट आहे, मिक्सरला काढून घेतलेली आहे, ती टाकली. लसूण, अद्रक, लसूण पेस्ट आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कच्चा वास आला नाही पाहिजे. कोणतंही पदार्थ खायला रुचकर लागतं जेव्हा आपली फोडणी चांगली बसते, बरोबर का नाही. त्यानंतर आता मी बाकीची आवरावर केली आणि गॅस थोडा अलीकडे ओढून घेतला आणि कांदा छान असा परतून घेतलेला आहे. आणि हे बघा, आता मी पुलाव बनवणार आहे. 1.25 किलो तांदळाचा पुलाव आहे. तसा तर 2-3 किलोचा झालेला आहे. 1.25 किलो तांदूळ आहेत, 1 किलो बटाटा, 1 किलो टोमॅटो, 1 किलो कांदा, अर्धा किलो फुलगोबी, पाव किलो शिमला मिरची, असा हे सगळा पुलाव आहे. हे सगळं टाकले. गाजर वगैरे टाकलं नाही कारण गाजर भेटलेलं नाही. कांदा परतून झालं की टोमॅटो टाकले की लगेच जे आपल्या भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या सगळ्या एकत्र धुवून घेतल्या आणि त्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर छान असं परतून घेतलं. नंतर लगेचच मीठ घातलेलं आहे, जेणेकरून भाज्याला पण छान मीठ लागतं. आता इकडं 1.25 किलो तांदूळ धुवून ठेवलेले होते, तांदूळ घातलेले आहेत. तांदूळ घातलं की थोडं 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. तर 1 पातेलं भरून मी तांदूळ घेतलेले आहेत, तर 2 पातेलं भरून पाणी घातलेलं आहे. तर या मोठ्या पातेल्यामध्ये त्या छोट्या पातेल्याने 2 पातेलं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते घातलेलं आहे. पुलाव करायचा म्हणलं ना, मोकळा सुटसुटीत पुलाव लागतो, त्यामुळे एकदम परफेक्ट पाणी घ्यायचं आहे. तर आता हे पाणी एकदम परफेक्ट आहे. छान पाणी घालून झाल्याच्या नंतर आता याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला. त्यानंतर अर्धा चमचा काळा मसाला घातला आणि झाकून ठेवलं, जेणेकरून उकळी लवकर येते आणि शिजते पण लवकर. तोपर्यंत किचन ओट्यावरचा पसारा सगळा आवरून घेतला. मला जास्त पसारा झालेला आवडत नाही, पण स्वयंपाक करताना पसारा होतोच. त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतली आणि बाजूला ठेवली. आता जे पातेले वगैरे काढले होते ते त्यांच्या जाग्यावर नेऊन ठेवले. आता लगेचच शिरा करायला घेणार आहे. शिरा करायला गरम पाणी ठेवलं. 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि थोडेसे बदाम भिजवलेले होते, त्याचे सालपटं काढून घेतले आणि तेच कट करून शिऱ्यामध्ये टाकणार आहे. पण काय झालं, शिऱ्याची जी रेसिपी मी केली होती ती स्किप झालेली आहे, ती यामध्ये ॲड झालीच नाही. त्यामुळं मी काय तुमच्यासोबत शेअर करणार नाही. परत नंतर तुमच्यासोबत शिरा मी कसा बनवते त्याची रेसिपी शेअर करते. पाहू शकता पुलाव छान शिजलेला आहे. तर कोथिंबीरसुद्धा टाकली, तोसुद्धा व्हिडिओ आलेला नाही. आणि छान बघा किती मोकळा सुटसुटीत आणि इतका छान पुलाव झालेला होता ना, सगळा घरभरून वास पसरत होता. त्यानंतर मग मी पूजा केली, देवपूजा वगैरे. आता माझी पोथी वाचायची राहिलेली आहे. अगोदर सर्वप्रथम देवपूजा केली. आज प्रगट दिन आहे, त्यामुळं स्वामींचा फोटो पाटावर मांडला, छान फुलांनी सजवलं आणि त्यानंतर देवपूजा केलेली आहे. बघा, ही अन्नदान सेवा जर आपल्या कधीही चान्स भेटला ना, नक्की करा. तुमच्या घरातून तुम्हाला काहीही स्वयंपाक करणं नाही झाला तर विकतचं जरी आणून दिलं तरी पण ही अन्नदान सेवा खूप मोठी आहे. कारण जे आपण इतकं किती बी फुल नाही फुलाची पाकळी थोडंफार शिजवून देतो ना, ते बऱ्याच हजारो लोकांच्या पोटामध्ये जातं आणि हजारो लोकांचे आशीर्वाद मिळतात. आपण म्हणतो अन्नदान आम्ही खूप करतो, लग्न केलं, येऊन केलं, तेव्हा केलं,
पण ते आपण आपल्या पाहुण्याला खाऊ घालतो. पाहुणे खातात, ढेरीवर हात फिरवतात आणि काहीतरी आपल्याला नाव ठेवूनच जातात. इतका पैसा कुठून आला यांच्याकडं, एवढा खर्च कसा केला, काही केलं नाही तर असंच केलं नाही, तसंच केलं नाही, नाव ठेवून जातात. पण अशा ठिकाणी जर तुम्ही अन्नदान केलं तर तिथं तुम्हाला कोणीही नाव ठेवणार नाही, उलट तुम्हाला 10 पटीने आशीर्वाद देऊन जातात. ही जर गोष्ट बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि पटली असेल तर नक्की फॉलो करून शेअर करा. चला, पुलाव तयार झालेला आहे, माझी पोथी पण वाचून झाली. चला म्हणलं अगोदर स्वामींना नैवेद्य दाखवूया आणि त्यानंतर आरती करूया. तर आरती केली, स्वामींना नैवेद्य त्यानंतर मी केंद्रामध्ये आले आणि केंद्रात हा प्रसाद आणून दिला. पुलावानंतर तुम्ही पाहू शकता इथं सर्वांनी प्रत्येकाने खूप छान असं स्वयंपाक करून आणलेला आहे आणि हेच मिक्स अन्न सगळ्या पब्लिकला वाटलं जातं आणि पोट भरून खायला मिळतं. बघा, इथं अन्न कधीही कमी पडत नाही. तर आता मी पुलाव दिला आणि यानंतर मग दर्शन घ्यायला आले. तुम्ही पण स्वामी महाराजांचं दर्शन घ्या. आमच्या घराच्या जवळच केंद्र आहे स्वामीचं. पण खरं सांगते, मला आरतीला वगैरे येणं होत नाही. मी जी काही सेवा करते ना माझ्या घरामध्येच करते आणि कधी तर खूप एखाद्याला अडचण आली तर मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायला स्वामीला भेटायला येत असते. चला, त्यानंतर 12-1 वाजता आम्ही जेवायला आलो. इथपर्यंत होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर फॉलो शेअर करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.